जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपण आज समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी गट ब अधिकारीसाठी सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। तर पहा, गट ब अधिकारी म्हणजे कोणता अधिकारी? तर ग्रहपाल या अधिकाऱ्यासाठी आपण आज जे आहे प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। तर पहा, या प्रश्नपत्रिकेचे पॅटर्न TCS वर आधारलेले आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण काय म्हणजे तर हे प्रश्न प्रिव्हियसला विचारलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब तुम्ही करून घ्या। आता पहा, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही आता वही पेन लगेच घेऊन बसून घ्या आणि सर्व प्रश्न हे एकाखाली एक पद्धतशीरपणे नोट करून हे सर्व प्रश्न पाठांतर करून घ्या। कारण पहा, प्रिव्हियसला विचारलेले प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये बार रिपीट होत आहेत। त्यामुळे हे प्रश्न सुद्धा खूपच जास्त आहे रिपीट होण्याची दाट संभाव्यता आहे आपण असे म्हणू शकतो। कारण पहा, आपला एकही मार्क्स जे आहे मिस होणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यावी लागेल। तर पहिला प्रश्न काय आहे नक्की पहा, कोटोपाक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे? तर पहा आता, तर कोटोपाक्सी हे जे नामक सक्रिय ज्वालामुखी आहे हे इक्वेडोर या देशामध्ये आहे। आणि मेन बाब म्हणजे आपल्या भारतामध्ये सुद्धा बॅरन बेट नावाचे जे आहे बॅरन बेट नावाचे ज्वालामुखी आहे जे की आत्ता सुद्धा सक्रिय किंवा जिवंत ज्वालामुखी म्हणून त्याला ओळखले जाते। पुढे पहा, आता असे जर तुम्हाला रशियाची राजधानी विचारलं तर रशिया या देशाची राजधानी कोणती आहे तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे। आता पहा पुढे प्रश्न क्रमांक दुसरा, गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो? तर पहा, गोड्या पाण्यातील जे आहे मत्स्यशेतीसाठी जे आहे ते कटला हा मासा जो आहे हा सर्वोत्तम मासा मानला जातो। पुढे, भारतातील पहिले कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर पहा, आपल्या भारत देशातील पहिले कांदा लसूण संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे? तर राजगुरुनगर या ठिकाणी आहे, राजगुरुनगर। पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅश डॅश पंथाच्या लेणी आहेत? तर पहा, पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील जे आहेत आपल्या महानाई पंथाच्या लेणी आहेत, महानाई या पंथाच्या लेणी आहेत। सॉरी एक मिनिट, या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब हीनयान हे आहे। आता पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात उन्हाळी पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते? तर पहा, कोल्हापूर ही जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये उन्हाळी पर्जन्याची सर्वाधिक नोंद घेतली जाते। महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर पहा, महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी जे नद्या आहेत त्या नद्यांनी आपल्या महाराष्ट्राचे 75% क्षेत्र व्यापलेले आहे। सातवा प्रश्न पहा पुढे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर पहा, आपल्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही ब्रंशमूलक या उद्रेक या पठारापासून जे आहे झालेली आहे, या पठारापासून। आता पहा, महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरील आपल्या जे आहे आपलं समाज कल्याण विभाग या भरतीसाठी आपल्या चॅनलवर मॅथ रिझनिंग ची जी आहे तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून दिलेली आहे, तुम्ही पाहून घ्या। तुम्हाला मी खाली लिंक बायोमध्ये देऊन टाकतो। यासोबतच आपल्या चॅनलवरील तुम्हाला मराठी व्याकरणची सुद्धा लिंक मी तुम्हाला उपलब्ध करून देतो, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। खूपच महत्त्वाचे प्रश्न काढण्यात आले आहेत त्या दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये, तर पाहून घ्या व्हिडिओ। आता पहा, क्रिप्स मिशन भारतात कधी आले? तर क्रिप्स मिशन हे आपल्या भारत देशामध्ये 1942 मध्ये आलेलं आहे क्रिप्स मिशन आपल्या भारतामध्ये। तर पहा, 1600 मध्ये आपल्या भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आलेली आहे। ईस्ट इंडिया कंपनी ही आपल्या भारतामध्ये 1600 मध्ये आली होती। आता पहा पुढे प्रश्न क्रमांक
9. 1770मध्ये कोणत्या ठिकाणी भयंकर दुष्काळ पडला होता? तर 1770मध्ये बंगाल या ठिकाणी जे आहे एकदम भयंकर दुष्काळ पडला होता. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर पानिपतची पहिली लढाई 1526ला जी आहे झालेली आहे. पानिपतची पहिली लढाई ही 1526ला. 1556ला दुसरी लढाई झाली आणि 1761ला पानिपतची तिसरी लढाई झाली होती. आता पहा 11. इंटरप्रिटर ऑफ मलाडीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर इंटरप्रिटर ऑफ मलाडीज या पुस्तकाचे लेखक हे झुंपा लाहिरी या महिला आहेत. झुंपा लाहिरी. या झुंपा लाहिरी या इन अदर वर्ड्स या पुस्तकाचे सुद्धा लेखक आहेत झुंपा लाहिरी. आणि चेतन भगत हे टू स्टेट्स या पुस्तकाचे लेखक आहेत. नेल्सन मंडेला हे लॉंग वॉक टू फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. तर किरण बेदी आय डिअर या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि किरण बेदी आपल्या भारताच्या पहिल्या महिला IPS आहेत. हे सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, महत्त्वाची बाब. आता पहा 12वा प्रश्न. खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिवस म्हणून पाळला जातो? तर पंचायत राज दिवस म्हणून पाळला जाणारा दिवस हा आहे 24 एप्रिल. आता पहा 15 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस म्हणून जे आहे पाळला जातो. जागतिक अन्न दिवस. पुढे पहा आता 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस. जागतिक वसुंधरा दिवस म्हणून पाळला जातो. जागतिक वसुंधरा दिवस. तर 11 एप्रिल कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? कमेंटमध्ये तुम्ही सांगून टाका. आता पुढे पहा मेन म्हणजे पंचायत राज. तर पंचायत राजची संबंधित थोडीशी माहिती सांगून टाकतो. तर पंचायत राजची जर संबंधित तुम्हाला कोणती कलम महत्त्वाची कलम विचारला तर ती आहे 243 ही कलम 243. जर पंचायत राजशी संबंधित असणारी महत्त्वाची घटनादुरुस्ती विचारला तर ती आहे 73वी. आणि 73वी घटनादुरुस्ती कधी झाली हे जर विचारलं तर ती 24 एप्रिल 1993 रोजी झाली होती. आणि हे पंचायत राजची महत्त्व असणारी सर्वात महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे. त्यामुळे 24 एप्रिल जो दिवस आहे हा पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जाणारा दिवस आहे. तर आता पहा 13वा प्रश्न. खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानाने जाहीर केले किंवा कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले असा प्रश्न आहे. तर खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले? तर PV नरसिंह राव यांनी जे आहे खाजगीकरण व जागतिकीकरण हे धोरण जाहीर केले होते. पुढे पहा 14वा. सेज कायदा कोणत्या वर्षाचा आहे किंवा सेज कायदा कोणत्या वर्षात सुरू करण्यात आला? तर हा जो कायदा आहे हा 2005 या साली करण्यात आला होता सुरू. आणि 2005मध्येच माहितीचा कायदा सुद्धा आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आलेला होता किंवा पारित करण्यात आला होता असं आपण म्हणू शकता. आता पुढे पहा 15वा प्रश्न. सार्कमध्ये किती सदस्य राष्ट्रे आहेत? तर सार्क या देशामध्ये एकूण 8 सदस्य राष्ट्र आहेत. आणि सार्क देशाची स्थापना 1985मध्ये बांगलादेशामधील ढाका या ठिकाणी झाली आहे. बांगलादेशामधील ढाका. आणि पहा सार्क देशामधील जे राष्ट्र आहेत त्याच्यासाठी आम्ही एक ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलो. तर ट्रिक कशी आहे पहा. पिना MBBS अशी ट्रिक आहे. तर पहा पिना MBBS. P म्हणजे पाकिस्तान, I म्हणजे इंडिया, N म्हणजे नेपाळ, A म्हणजे अफगाणिस्तान. आता पहा M म्हणजे म्यानमार, B म्हणजे भूटान, परत B म्हणजे बांगलादेश आणि S म्हणजे श्रीलंका. तर हे याची ट्रिक आहे. तर हे तुम्ही ट्रिकनुसार हे सर्व राष्ट्र आहे लक्षामध्ये ठेवू शकता. पुढे पहा आता 16वा प्रश्न. बांगलादेशचे गीत राष्ट्रगीत अमार सोनार बांगला हे कोणी लिहिले? तर पहा बांगलादेशाचे राष्ट्रगीत अमार सोनार बांगला हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. आणि आपल्या देशाचे राष्ट्रगीत सुद्धा जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेले आहे. आणि पहा रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे काव्य लिहिलेले आहे. गीतांजली हे काव्य. आणि रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या काव्यासाठी
नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. नोबेल पुरस्कार सुद्धा गीतांजली या काव्यासाठी त्यांना मिळालेला आहे. आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे हे आपल्या भारतातील रवींद्रनाथ टागोर हे पहिले व्यक्ती आहेत. हे तुम्हाला सर्वांना लक्षामध्ये ठेवायचे आहे. पुढे पहा 17वा प्रश्न. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले देशाबाहेरील व्यक्ती कोण आहे? तर पहा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे बाहेरील पहिले व्यक्ती हे खान अब्दुल गफार खान हे आहेत. खान अब्दुल गफार खान. तर हा पुरस्कार मिळवणारे आपल्या भारतातील पहिले व्यक्ती कोण आहेत? तर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि महाराष्ट्रातील कोणते व्यक्ती आहेत पहिले विचारलं तर धोंडो केशव कर्वे हे आहेत. 18वा प्रश्न पहा. IRDP चे एकक काय आहे? तर IRDP चे एकक हे गाव आहे. पुढे रौप्य महोत्सव किती वर्षानंतर साजरा केला जातो? तर रौप्य महोत्सव हा 25 वर्षानंतर साजरा केला जाणारा सण आहे. 50 वर्षानंतर साजरा केला जाणारा सण हा सुवर्ण महोत्सव हा आहे. सुवर्ण महोत्सव हा. आणि हीरक महोत्सव हा 60 वर्षानंतर साजरा केला जातो. 60 वर्षानंतर कोणता सण साजरा केला जातो? तर हीरक महोत्सव. आणि 150 वर्षानंतर सुवर्ण शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जो आहे साजरा केला जातो. शेवटचा प्रश्न. चुनखडी व डोलोमाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर चुनखडी व डोलोमाईटचे साठे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांबे व ग्रॅनाइटचे साठे आढळतात. नागपूरमध्ये जांभा व मॅंगनीजचे साठे आढळतात. तर ठाणे या जिल्ह्यात खनिज तेल व मिठाचे साठे आढळतात. तर पहा, हे होते आपले 20 प्रिव्हियसला विचारलेले क्वेश्चन्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करून टाका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू परत अशाच का नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल. धन्यवाद.